23 एप्रिलचा हा गुरुपुष्प अमृत योग वर्षातून फक्त एकदाच येतो. पण अनेकांना माहिती नाही की या दिवशी एक छोटी चूक केली तर लक्ष्मी घरात येण्याऐवजी दारातूनच परत जाऊ शकते. आणि जर योग्य वेळी हे झाडाचं एक मूळ घरात आणलं तर शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होतील आणि अचानक धनवर्षाव सुरू होईल. पण ही संधी फक्त काही तासांसाठीच आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करते. तुम्ही सुवर्ण खरेदी किंवा मोठ्या गुंतवणुकीची संधी शोधत आहात तर थांबा, कारण 2026 या वर्षातील पहिला आणि अत्यंत शुभ असा गुरुपुष्प अमृत योग लवकरच येत आहे. असा योग जो तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धीची पहाट घेऊन येईल. पहा मंडळी, 23 एप्रिल 2026 वार गुरुवार हा दिवस अत्यंत खास आहे. पंचांगानुसार गुरुपुष्प अमृत योगाची वेळ सकाळी हा योग सुरू होत आहे 6:33 सूर्योदयापासून आणि योगाची समाप्ती दुपारी 4:55 होणार आहे. म्हणजेच की 23 एप्रिल रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा काळ सोने खरेदी आणि नवीन सुरुवातीसाठी अमृत सिद्धी होणार आहे. ज्योतिषशास्त्रात पुष्प नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानला जातो आणि तेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा तयार होतं गुरुपुष्प अमृत योग. या मुहूर्तावर केलेली गुंतवणूक काही पटीने वाढते. सोने खरेदीसाठी हा वर्षातील सर्वोत्तम मुहूर्त आहे. नवीन व्यवसाय, वाहन खरेदी किंवा ग्रह खरेदीसाठी हा दिवस अत्यंत लाभदायक ठरतो. या दिवशी शुभदिनी लक्ष्मी पूजन करा, श्रीयंत्राची पूजा करा आणि शक्य असल्यास पिवळ्या वस्तूंचं दान किंवा लक्षात ठेवा, या वर्षातील पहिलाच गुरुपुष्प अमृत मृत्यू योग आहे, त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. पुष्प नक्षत्राला सर्व 27 नक्षत्रामध्ये राजा मानलं जातं. हे नक्षत्र अत्यंत शुभ आहे आणि भरभराटी देणारं असतं. जेव्हा गुरुवारी पुष्प नक्षत्र येते तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही अमृतासारखी फलदायी असते. म्हणून याला गुरुवार पुष्प अमृता म्हणतात. या मुहूर्तावरती केलेले कोणतेही काम, गुंतवणूक अधिक पटीने आपल्याला फळ देते, त्या वृद्धी होती. असे ठिकाणी कामे मार्गी लावण्यासाठी आणि नवीन उद्योगाचा पाया रचण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असतो. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून माता लक्ष्मीला पुष्प नक्षत्र यांचा जवळचा संबंध आहे. पौराणिक कथेनुसार माता लक्ष्मीचा जन्म पुष्प नक्षत्रात झाला आहे असे मानले जाते, त्यामुळे या नक्षत्र तिला अत्यंत प्रिय आहे. बृहस्पती हे देवाचे गुरु आहेत आणि ते धन, ज्ञान आणि समृद्धीचे कारक आहेत. गुरु आणि लक्ष्मी यांचा हा मिलाप ऐश्वर्य खेचून आणणारा ठरतो असं मानलं जातं. गुरु पुष्प अमृत योगावर लक्ष्मीची साधना केल्यास ती घरात स्थिर राहते, म्हणजेच की विनाकारण खर्च होत नाही. या शुभ दिवशी तुमच्या घरातील सुखसमृद्धी वाढवण्यासाठी काही उपाय करायचे असतात. या दिवशी कनकधारा स्तोत्रम किंवा श्री सूक्तम पठण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. सायंकाळी लक्ष्मी मातेसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि तिला गुलाबाचं फूल किंवा खीर अर्पण करा. शक्य असल्यास थोडे तरी सोने आणि चांदी खरेदी करा. शक्य नसेल तर घरातल्या सोन्याची दागिन्याची हळदी कुंकू वाहून पूजा करा. घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नवीन श्रीयंत्र आणून त्याची स्थापना करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. गुरुची कृपा मिळवण्यासाठी कपाळावर केसर किंवा हळदीचा टिळा लावा. पिवळ्या वस्तू म्हणजेच की चणा डाळ, केळी, फळे, वस्त्र गरजूंना दान करा. पुष्प नक्षत्राचे आराध्य वृक्ष पिंपळ आहे. या दिवशी मंडळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घातल्यास पितृदोष, इतर बाधा दूर होतात. अशा पद्धतीने आपण पुष्प नक्षत्राची म्हणजेच की पुष्प अमृत योगाची सर्व माहिती घेतली आहे. या दिवशी काय करावे, काय टाळावे तर पहा मंडळी, त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात. त्यालाच एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो आपल्याला या दिवशी करायचा आहे. जर हा उपाय आपण केला तर मंडळी तुमच्या समोर तुमचे शत्रू लोटांगण घालतील. घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. घरातील सर्व दारिद्र्य संपेल, अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे मंडळी
तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर मंडळी, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय असतं ते म्हणजे भगवान विष्णूची केलेली सेवा. या दिवशी गुरुवार आहे. या दिवशी माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूची देखील आपल्याला सेवा करायची आहे. विष्णू सहस्रनाम, व्यंकष्ट स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्रोतांचं आणि मंत्राचं आवर्जून पठण करा. त्याचबरोबर भगवान विष्णूची विष्णू सहस्रनामवलीचं सुद्धा तुम्हाला या दिवशी पठण आवर्जून करायचं आहे. या छोट्या छोट्या सेवा ज्या असतात, ज्या आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असतात तर त्या नष्ट करण्यासाठी मदत करत असतात. तर या सेवा आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. आता जर तुम्हाला ऐकणं जर शक्य असेल, ऐकलं तरीही चालेल. जर तुम्हाला पठण करणं शक्य असेल तर तुम्ही पठण जरी केलं तरीही सुद्धा चालू शकतं. आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया. पहा मंडळी, हा वर्षातील पहिलाच हा योग आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका झाडाच्या मुळाबद्दल सांगणार आहे जे केवळ घरात आणल्याने तुमचे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील, पण तुमच्या पतीची मुलाची प्रगती वेगाने होईल. हा तोडगा पिढ्यानपिढ चालत आलेला अत्यंत प्रभावी आहे. हा मुहूर्त चुकू नका, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. पहा मंडळी, गुरु पुष्प अमृत हा सिद्धी मुहूर्त मानला जातो आणि पुष्प नक्षत्राचे स्वामी शनी आहेत. त्यांचा देवता गुरु आहे. जेव्हा हे दोन ग्रह अनुकूल असतात तेव्हा वनस्पतीमधील दैवी शक्ती जागृत होतात. अनेकदा घरात विनाकारण कटकटी होतात किंवा प्रगती खुंटते. हा उपाय घरातील ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आहे. जर तुमच्या घरात कुणी अडथळे आणत असेल किंवा गुप्त शत्रूंचा त्रास असेल तर या झाडाची मुळं रक्षकासारखी काम करत असतात. कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या कामात यश आणि मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी यासाठी हा नैसर्गिक ऊर्जाचा उपाय केला जातो. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतःला काही बदल जाणवतील. अडकलेले कामे पूर्ण होऊ लागतात. घरातील चिडचिड कमी होऊन शांतता नांदते. तुमच्या विरोधात कारस्थान करण्याची योजना अपयशी ठरतात. मुलांच्या अभ्यासात मन लागते आणि त्यांना योग्य दिशा मिळते. आता जाणून घेऊया आपल्याला हा चमत्कारी उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या झाडाचं मूळ जे आहे तर ते आपल्याला या दिवशी आणायचं आहे. बघा, 23 एप्रिल रोजी गुरुपुष्पामृत योगाची मुहूर्तावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये मंडळी कधीही करू शकता. मी तुम्हाला गुरुपुष्पामृत योगाचा टायमिंग सांगितलेला आहे. सकाळी 6ला गुरुपुष्पामृत योग चालू होत आहे, संध्याकाळी 5ला संपत आहे. 6 ते 5 या वेळेमध्ये जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा. तर यासाठी तुम्हाला पांढरी रुई सर्वांनाच माहिती आहे, ज्याला स्तोत्रक किंवा 6 देवी या झाडाचं मूळ आपल्याला घरामध्ये आणायचं आहे. आता हा उपाय कसा करावा? उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम 22 एप्रिलच्या संध्याकाळी त्या झाडाजवळ जाऊन त्या झाडाला नमस्कार करा आणि उद्या तुम्हाला घरी येऊन जाण्यासाठी येणाऱ्या असल्याचे सांगा. 23 एप्रिलला सकाळी 6 नंतर स्नान करून शुद्ध व्हा. झाडाची पूजा करून त्याचं आपल्याला मूळ आधाराने काढून घ्यायचं आहे. झाडाला छान पाणी वगैरे टाकायचे, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर हे मूळ म्हणजे मी माझ्या घराच्या प्रगतीसाठी घेऊन जात आहे अशी प्रार्थना करून थोडंसं मूळ तुम्हाला काढून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यावर हे मूळ गंगाजलाने स्वच्छ धुवा. पूजेच्या ठिकाणी लाल किंवा पिवळ्या कपड्यावरती हे मूळ ठेवा. म्हणजे आपल्या देवघरामध्ये त्याला हळद कुंकू अक्षदा आणि पिवळे फुलं अर्पण करा. पूजा झाल्यावर हे मूळ एका लहान पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून बांधा किंवा तुमच्या तिजोरीत आपल्याला ठेवायचं आहे. शुद्ध हाताने किंवा तुम्ही कुठेही तुटलेलं फुटलेलं पान वगैरे मूळ घेऊन येऊ नका. सांगताना तुम्हाला व्यवस्थितपणे सांगायचं आहे. मूळ काढायच्या टायमाला तुम्हाला माफी देखील मागायची आहे. तर त्याबरोबर बघा, आपण जेव्हा हे मूळ तिजोरीत ठेवतो, श्रद्धा आणि विश्वासाने केलेला हा एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडून आणू शकतो. 23 एप्रिलची संधी दडवू नका. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, जेव्हा तुम्ही हे झाडाचं मूळ रुईच्या झाडाचं मूळ घ्यायला जाता तर कोणाशीही बोलू नका, पाठीमागे पण ओळून बघू नका. आणि हो, जेव्हा तुम्ही मूळ तोडायला जाता किंवा तुम्ही एखादं पान तोडायला जात असता
तर आवर्जून रुईच्या झाडाला किंवा रुईच्या मुळाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि हो, तुम्हाला मूळ तोडताना माफी देखील मागायची. तुम्ही कशासाठी घेऊन जात आहात हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. तोडल्याच्या नंतर त्याला कुणीही हात लावता कामा नये, अशा पद्धतीने न्या. कुणी विचारलं तर तुमच्या मनात जे काही वेगळे प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना खरं काही सांगू नका. पूजा आहे, तुमच्या जोश इच्छेने तुम्हाला त्यांना समोरच्या व्यक्तीला काय सांगायचं असेल तुम्ही तेच सांगू शकता, पण खरं हा समोरच्या व्यक्तीला कधीही सांगू नका. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.